नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण माहितीवरती चर्चा करणार आहोत. तर नमो शेतकरी योजना अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे. शेतकरी बांधवांसाठी ₹2000 वितरित होणार अशी बातम्या समोर येत होत्या. तर परवापासून म्हणजे 28 मार्चपासून बातम्या येत होत्या की नमो शेतकरी योजनेचे पैसे 29 मार्चला जमा होणार अशी माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सोशल मीडियावर सांगितले होते की 19 मार्च 2025 पासून पैसे जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. पण काही कारणास्तव 19 तारीख गेली, आज पाडवा गेला, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. तर शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी होती की सण म्हणजे आज एक खूप मोठं सण आहे, म्हणजे गुढीपाडवा आहे. मग गुढीपाडव्यानिमित्त शेतकरी बांधवांना ₹2000 खात्यात पैसे जमा होणार अशी आश्वासन दिले होते, अशी माहिती दिली होती. तर शेतकरी बांधव आता नाराज आहेत की हे पैसे कधी जमा होणार. तर 29 तारखेपासून शेतकरी वाट पाहत आहेत की शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे. परंतु सुट्टी असेल किंवा काही असेल, म्हणजे आज रविवार आहे, उद्या ईद आहे, तरीसुद्धा पैसे जमा होतील का नाही. पण इथे DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यामुळे इथे काही सुट्टी असली किंवा नसली तरी काही फरक पडत नाही, कारण DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. तर शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला होता की गुढीपाडव्यानिमित्त आनंदाचे वातावरण आहे, तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील, म्हणजे ₹2000 पैसे जमा होतील असे त्यांचं म्हणणं होतं. पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही पैसे जमा झाले नाहीत, कर्जमाफीसुद्धा झाली नाही. त्याच्यामुळे शेतकरी आधीच नाराज आहेत. उलट अजितदादा पवार असे म्हणत आहे की 31 मार्चपर्यंत तुम्ही कर्ज भरा, म्हणजे पीक कर्ज आहे त्याचे पैसे भरा. आता शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, जसे लाडक्या बहिणींना ₹1500 तुम्ही महिन्याला देत आहे, आत्तापर्यंत प्रत्येक हप्त्याचे पैसे देत आहे व ₹2100 सुद्धा निर्णय घेणार आहे असे आश्वासन तुम्ही देत आहे. तर शेतकरी बांधवांना जशी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी कधी मिळणार, किंवा आता नमो शेतकरीचे सुद्धा पैसे तुम्ही ₹2000 खात्यामध्ये कधी जमा होणार. उलट असं झालं आहे की शेतकरी बांधवांना ना कर्जमाफी आहे, ना जे कोणते हप्त्याचे पैसे आहे ते लवकर DBTद्वारा मिळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे येतील, DBT मार्फत पैसे येणार आहे. तर लवकरात लवकर पैसे येतील अशी आशा करूयात आपण.